नमस्कार मित्रांनो. कॉलेजच्या त्या मोठ्या सेमिनार हॉलमध्ये फक्त प्रोजेक्टचा मंद प्रकाश पडला होता. बाहेर धो-धो पाऊस पडत होता. शनिवारची दुपारी असल्यामुळे कॉलेजमध्ये फारशी गर्दी नव्हती. मी रोहन, मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाचा स्टुडंट आणि समोर उभ्या होत्या प्राध्यापिका आसर्वे मॅम. आसर्वे मॅम म्हणजे आमच्या संपूर्ण डिपार्टमेंटची जान. तशा त्या स्वभावाने खूप शिस्तप्रिय पण दिसायला कमालीचा सुंदर. साडी नेसण्याची त्यांची पद्धत, केसांचा आंबाडा आणि चेहऱ्यावरचा तो हलका चष्मा. कॉलेजच्या कोणताही मुलगा त्याचा एका नजरेसाठी काहीही करायला तयार व्हायचा. मी तर त्याचा लेक्चर नेहमी पहिल्या बाकड्यावर बसूनच, फक्त त्यांना जवळून पाहता यावं म्हणून. आज प्रोजेक्ट सबमिशनची शेवटची तारीख होती आणि आमच्या प्रोजेक्टमध्ये काहीतरी गडबड झाली होती, म्हणून मॅम मला पर्सनल गाईड करत होत्या. रोहन, लक्ष कुठे आहे तुझं? मी तिथे थर्मल डायनॅमिक्स ग्राफ समजवते आणि तू कुठे हरवलायस? आसर्वे मॅमचा तो मधळ आणि किंचित कराड आवाज माझ्या कानावर पडला. सॉरी मॅम, तुमचं सांगणं ऐकत होतो, मी थोडं अडकळत म्हणालो. त्यांनी चष्मा थोडा खाली केला आणि माझ्याकडे एक तीक्ष्ण कटाक्ष टाकला. त्या माझ्या अगदी जवळ आल्या. त्यांच्या अंगातून येणारा तो मोगराच्या अथर्वाचा सुवास थेट माझ्या मनाचा ताबा घेत होता. लॅपटॉपवर ग्राफ दाखवताना त्यांचा हात नकळत माझ्या हाताला स्पर्श करून गेला. तो स्पर्श इतका गरम आणि रेशमी होता की माझ्या अंगावर काटा आला. आसर्वे मॅमच्या चेहऱ्यावरची एक छोटीशी खळी उमटली. बाहेर पावसाचा जोर वाढला होता आणि कॉलेजचा त्या शांत कोपऱ्यात मॅडम आणि माझ्या नात्यांची एक नवीन न बोललेली प्रेमकथा आकाराला येत होती. सुरुवातीला आसर्वे मॅम जेव्हा कॉलेजमध्ये नवीन जॉईन झाल्या तेव्हा आमच्यातच फक्त एक सामान्य मॅडम आणि स्टुडंट असं नातं होतं. त्या कॉलेजमध्ये आल्या की सगळ्या मुलांची बोलती बंद व्हायची, पण माझं लक्ष त्यांच्या शिकवण्यापेक्षा त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीकडे जास्त असायचा. शिक्षण हे केवळ पुस्तकात नसतं, तर माणसाच्या वागण्यात आणि संस्कृत असतं. पण जेव्हा मन एखाद्याकडे आकर्षित होतो तेव्हा जगाचे धडेही बदलतात. रोज सकाळी लेक्चर सुरू व्हायच्या आधी त्या वर्गात यायचा. तेव्हा त्यांची साडी आणि त्यावरील मॅचिंग ब्लाऊज पाहून मन वेड व्हायचं. एखादा लेक्चर सुरू असताना खडूचा तुकडा त्यांच्या हातातून खाली पडला. मी पटकन पुढे झालो आणि तो तुकडा उचलून त्यांच्या हातात दिलो. आमच्या नजराला एकमेकांना भिडल्या. त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. त्यांनी हळूच थँक्यू रोहन म्हणत आणि त्या 2 शब्दांच्या माझा हृदयाचे ठोका वाढवले. प्रोजेक्टच्या कामामुळे एखाद्या आम्हाला कॉलेज सुटल्यानंतरही लॅबमध्ये थांबवलं लागलं. रात्रीचे 8:30 वाजले होते. अचानक वीज गेली. संपूर्ण लॅबमध्ये अंधार झाला. रोहन, कुठे आहेस तू? मला अंधाराची भीती वाटते, आसर्वे मॅमचा घाबरलेला आवाज आला. मी माझ्या मोबाईलची फ्लॅशलाईट चालू केली. मॅम भीतीपोटी एक कोपऱ्यात उभ्या होत्या. मी त्यांच्या जवळ गेलो. मॅम, घाबरू नका, मी आहे ना इथे. भीतीमुळे आसर्वे मॅमने थेट माझ्या छातीवर हात ठेवले. त्यांच्या तो वेगवान श्वास आणि माझ्या हृदयाची धडधड एक झाली. मोबाईलच्या प्रकाशात त्यांचे ओले ओठ आणि चेहऱ्यावरचा आलेली केसांची बट कमालीचा मदक दिसत होती. मी स्वतःवरचा ताबा गमावला. मी हळूच माझा हात त्यांच्या कमरेवर ठेवला. साडीच्या मऊ कपड्यातून त्यांचा उबदार स्पर्श मला जाणवलं. रोहन, हे चुकीचं आहे. मी तुझी टीचर आहे, या अगदी हळू आवाजात म्हणाल्या, पण त्यांच्या शरीराने मला दूर सरवलं नाही. मॅम, या क्षणी आपण फक्त एकच स्त्री आणि एक पुरुष आहोत. मी त्यांच्या कानाजवळ जाऊन कुजबुजलो. माझ्या ओठांचा स्पर्श त्यांच्या गालावर झाला. त्या शरीराला त्याने आपले डोळे घट्ट मिटू घेतले. तो क्षण अत्यंत रोमॅन्टिक आणि चवदार भावनांनी भरलेली होती. त्या अंधारात लॅबमध्ये गुरु शिष्यांची मर्यादा काही काळासाठी
विरघळली होती आणि प्रेमाचा एक नवा अभ्यास सुरू झाला होता. त्या रात्रीनंतर आमचं नातं संपूर्ण बदललं. आता आम्ही लपून-छपून भेटू लागलो. कधी मॅमचा कॅबिनमध्ये तर कधी कॉलेजचा मागच्या बागेत. पण एका दिवशी आमचे काही कॉलेजचे मित्र आमच्याबद्दल घुसबुजू करू लागले. कोणीतरी आम्हाला एकत्र पाहिले होते. असर्वी मॅम खूप तणावात आल्या. रोहन, जर हे प्राचार्यांपर्यंत गेलं तर माझी नोकरी जाईल आणि तुझं करिअर उद्ध्वस्त होईल. पण हे थांबवायला हवं. मी त्यांचा हात हातात घेतलो. मला समजलं होतं की केवळ शारीरिक आकर्षण किंवा प्रेम पुरेशी नसतं, तर जबाबदारीही महत्त्वाची असते. प्रेम हे फक्त मर्यादा ओलांडण्याचा नाव नाही, तर संकट काळात एकमेकांच्या सामन्यांचे रक्षण करणे म्हणजेच खरं प्रेम. मी ठरवलं की आधी मी माझ्या शिक्षण चांगलं गुणांनी पूर्ण करेन, जेणेकरून कोणालाही आमच्यावर बोट उचलायचा जाग राहणार नाही. मी रात्रंदिवस अभ्यास करू लागलो. असर्वी मॅमने मला अभ्यासात खूप मदत केली. आमचं प्रेम आता आम्हाला बिघडवत नव्हतं, तर पुढे जाण्याची ताकद. थेरी दोन्हींमध्ये मला पैकीच्या पैकी गुण मिळाले होते. कॉलेजच्या निरोप समारंभाचा दिवस मला स्टेजवर बोलवल्या. मी माईक हातात घेतला आणि असर्वी मॅमकडे पाहत म्हणालो, माझ्या या यशाच्या मागे एक अशी व्यक्ती आहे जिने मला फक्त पुस्तकी ज्ञान दिली नाही, तर जगण्याचा योग्य मार्ग दाखवलात. थँक्यू असर्वी मॅम. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मॅमचे डोळ्यात आनंद असू. कॉलेज संपल्यानंतर मला एक मोठ्या मल्टीनॅशनल कंपनी चांगली नोकरी मिळाली. नोकरी लागल्याच्या पहिल्याच महिन्यात मी असर्वी मॅमच्या घरी गेलो. पण यावेळी एक स्टुडंट म्हणून नाही, तर त्या आयुष्याचा जोडीदार बनण्यासाठी. त्यांचा हात मागायला. त्यांच्या घरच्यांची माझ्या कष्टाला आणि यशाला पाहून होकार दिले. कथेचा शेवट. आज आमचं लग्न होऊन 2 वर्ष झाली होते. असर्वी अजूनही कॉलेजमध्ये शिकवते आणि मी कंपनीत काम करतो. पण आजही जेव्हा घरी पाऊस पडतो, तेव्हा वीज जातो, तेव्हा असर्वी घाबरायलाच नाटक करत आणि मी जुन्या दिवसांची आठवण काढून तिला जवळ घेतो. धन्यवाद मित्रांनो. ही कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायचं विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.